हे राजनचं जामीनपत्र. राजनला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. वामनराव असं काय? राजन राजन तुमची सगळी स्वप्न आम्हीच पूर्ण करणार, दुसरं कोण आहे? आमचं पण एक स्वप्न पूर्ण करा की. नाही नाही जाधव, आजच्या सगळ्या सभा रद्द करा. हो हो, वाकणीसांवर झालाय गोळीबार आणि इलेक्शन इतकाच वाकणीसांचा जीव माझ्यासाठी प्यारा आहे. आजचं सगळं शेड्यूल उद्यावर टाकला. कळवतो मी कळवतो तुम्हाला. साहेब वाकणीस तुम्ही? हो साहेब. हो काय? आता फोन आला होता मला तुमच्यावर गोळीबार झालाय म्हणून. गोळीबार झाला हे खरं आहे, पण तो कोणी केला नव्हता. मी घडवून आणला होता. साहेब माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता भाषणबाजी बंद करा आणि स्पष्ट काय झालं ते सांगा. साहेब वामनरावांनी राजनला जामिनावर सोडलं. धन्यवाद वामन साहेब. अहो जे काम आम्हाला जमलं नाही शेवटी तुम्ही ते करून दाखवलं. आता आलाय की हा आपल्या ताब्यात. वामनराव असं काय? राजन राजन वाकणीस, मला आता लाज वाटायला लागली तुमची. ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला हे सगळं सुचलंच कसं? खरं तर ना तुम्हाला आता खऱ्या गोळ्या घालायला हव्यात. राजनची केस हाताबाहेर गेली होती. हाताबाहेर गेली होती म्हणजे काय झालं होतं? वामनरावांनी राजनला जामीन मिळवून दिला होता. काय फरक पडत होता त्याने? गेला असता तो त्याच्याबरोबर. नाही साहेब, तो जानकी वहिनींना भेटला असता. तिच्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावणार नाही वाकणेस. आणि कळलं असतं तिला तर काय फरक पडणार होता? कुठे गेली असते ती? आता लग्न झालंय माझं. साहेब त्या कुठे गेल्या नाहीत तरी त्यांना बोलते करणारे खूप आहेत. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वाकणेस. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला हे सगळं बोलताना. आणि ह्या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता. साहेब खरं तर सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण वामनरावांनी गडबड केली. मग काय आता त्याला गोळ्या घालणारच? मान खाली घालतात. निदान हॉस्पिटलमध्ये तरी ऍडमिट व्हायचं. तुम्ही इथपर्यंत आलातच कसे? निघा आता आणि इलेक्शन होईपर्यंत कोणालाही दिसू नका. आणि मी सांगतोय तसंच करा, नाही तर मला तुमचा फेरविचार करावा लागेल. निघा.
आज पनवेल पोलीस स्टेशनच्या बाहेर आमदार नरसिंहराव किल्लेदारांचे सचिव पद्माकर वाकनीस यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर गोळी झाडणारा इसम त्यांच्याच मतदारसंघाचा तरुण राजन तायशेटे असल्याचं म्हटलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच राजन तायशेटेची खुनाच्या आरोपातून जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात राजन तायशेटे जखमी झाला, पण तरीही तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दामू काय आता बाई? दामू घरातले सगळे टीव्ही बंद करून टाक. काय? नाही, मेन केबलच काढून टाक. कसं? जानकी असेल तशी तिला आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीत पाठव आणि घरात कुणीही काहीही चर्चा केली तर ताबडतोब मला येऊन सांग. होय होय होय. जातो. होय. जानकी, आज तू काय मागशील ते देईन मी तुला. बोल लवकर, काय हवंय? का? का? अगं वेडाबाई, आज भाजी इतकी अप्रतिम झाली आहे ना, अगदी आईसारखी. तीच चव, तेवढंच मिठाचं प्रमाण, तितकंच तिखट. हा लाजवाब. खरंच? आई शपथ. कोंबडं झाकल्यामुळे पहाट व्हायची राहत नाही आतेबाई. अख्खी बोटच फुटली आहे. कुठली कुठली भोकं बुजवणार आहेस तू? हा दिवस दिसत होता मला, म्हणूनच लग्नाला नाही म्हणत होतो. अरे पण सगळं व्यवस्थित झालं होतं ना, मग मध्येच काय उपटला? विचार तुझ्या लाडक्या वाकणीसांनाच, त्यांचेच प्रताप आहेत हे. पण याच्यात वाकणीसांचा काय दोष आहे? त्यांच्यावरच तर गोळीबार झालाय. काही झालेलं नाही तुझ्या वाकणीसांना. चांगले ठणठणीत आहेत ते. त्यांनीच घडवून आणलाय हा बनाव. राजन पोलीस चकमकीत ठार व्हावा म्हणून. तुम्ही दोघांनी आयुष्यभराची डोकेदुखी लावलेत माझ्या मागे. तर इच्छा नसतानाही त्या मुलीचा चेहरा रोज बघावा लागणार आहे मला. मग आता मला काय शिक्षा देतोस? तुझ्या भल्यासाठीच केलं ना सगळं. तुझा जीव वाचावा म्हणून केलं नाही सगळं. असं बाई, आता एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये मला तुझा. तुझी तीच वाक्य ऐकून कान किटलेत आता माझे. नरसिंहा, मी तुला खरं सांगते, या गोळीबाराबद्दल खरंच मला काही माहिती नव्हती. वाकणीसांवर झालेला हा गोळीबार परवडला बाई, पण माझ्या आयुष्यात तू जो हा लग्नाचा बॉम्ब टाकलायस त्याचं काय करू मी? चिंधड्या उडाल्यात आपल्या सगळ्यांच्या सुखाच्या. या घरातला प्रत्येक जण होरपळून निघणार आहे या लग्नाच्या कारस्थानात, आणि याची सुरुवात तुझ्यापासून होईल. या घरातला प्रत्येक जण होरपळून निघणार आहे या लग्नाच्या कारस्थानात, आणि याची सुरुवात तुझ्यापासून होईल. तुम्ही भाजी घ्या ना. तुम्हाला आवडली ना, लाजवाब झाली ना, मग घ्या. हो, घेते. जानकी, तू खरंच जेवण खूप छान बनवतेस. नर्मदा ताईंसारखं. ऍक्च्युली एरवी मी खरं बोलले नसते, पण आज ही चव मला खोटं बोलूच देणार नाही. खरंच खूप छान झाली आणि अगदी आईसारखी झाली. जानकी, अरे वा, आज जेवण तू बनवलंयस ना? हा, छान. जानकी, जरा माझ्या रूम मध्ये चल ना. का? काय नाही, तुला काहीतरी दाखवायचंय. चल. अगं चल ना. ये, चल. हा, चल.
आज पनवेल पोलीस स्टेशनच्या बाहेर आमदार नरसिंहराव किल्लेदारांचे सचिव पद्माकर वाकनीस यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर गोळी झाडणारा इसम त्यांच्याच मतदारसंघाचा तरुण राजन तायशेटे असल्याचं म्हटलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच राजन तायशेटेची खुनाच्या आरोपातून जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात राजन तायशेटे जखमी झाला, पण तरीही तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पाहिलंस राजनच्या मागे कसे पोलीस लागलेत. खरं तर तो मेलाही असेल एव्हाना. किल्लेदार! 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 अरे लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळणारे किल्लेदार! किल्लेदार! किल्लेदार बाहेर या! बाहेर या किल्लेदार! वामन, अरे काय अवस्था करून घेतली अशी स्वतःची. हात नको लावा. Don't touch me. वामन ऐक. Leave me alone. तुम्ही दोघी माझी काळजी करू नका. अहो काय चाललंय तुमचं. एक तर दारू पिऊन आलाय आणि वर हे ओरडू नको सांग. माझ्यावर रागवू नका कोणी. वेळ आली तर मी रागवू शकतो. ओरडू का? ओरडू? अरे कशाला नको ना वामन. ओरडू शकतो मी वेळ आली तर. हो पण नको ओरडूस. नको ओरडूस. मग आत्ताच्या आत्ता भेटायचंय. किल्लेदार आहेत का किल्लेदार? आत्ताच्या आत्ता भेटायचंय. किल्लेदार म्हणजे नरसिंह किल्लेदार. कुठे आहेत नरसिंह किल्लेदार? जे काय बोलायचंय ते उद्या सकाळी बोलू आपण. आत्ता नाही. चल. दारू पिऊन आलोय मी. हिम्मत झाली तर आत्ताच होईल. आत्ताच. आय डोंट. काय तमाशा लावलाय तुम्ही. मी लावलाय तमाशा? माझा तमाशा केलाय लोकांनी. तुम्ही बाहेर कामासाठी गेला होतात ना. कसलं काम आणि कसलं काय. हो की नाही. कसलं काम आणि कसलं काय. हो की नाही. मला काय विचारतोयस. इतके दिवस वेगवेगळ्या गोष्टी लपवल्यास माझ्यापासून. आता चेहरा लपवतेस. आत्याबाई हे सगळं काय चाललंय. मला नाही माहिती.
हसू येत आहे माझ्यावर. हसणारच. हसत झालंय माझं. खूप केविलवाणा दिसतोय का रे मी? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर उद्या सकाळी दिलं तर चालेल? नाही, कारण मग सकाळी पुन्हा प्यावी लागेल. माझ्या समोर येण्याआधी हे असं काही करण्याची गरज तुला कधीपासून वाटायला लागली? खूप दुर्मिळ झालायस दादा तू. मला एका मीटिंगला जायचंय. आपण उद्या सकाळी बोलूया. नाही, आत्ताच बोलूया. मला भांडायचंय. कर, सुरू कर. धीर गोळा होत नाहीये. मग तो धीर गोळा कर आणि सकाळी भेट. भांडू आपण. मी एक लक्षात ठेव, पुन्हा जर का ह्या अवस्थेत मला दिसलास धपाटा घालीन. धपाटा मारच मला. तुझे धपाटे खात खातच मोठा झालोय मी. मला मारायचा तुला अधिकार आहेच. पण जर तू चुकीचा वागलास तर तुझा कान कोणी पिरगळायचा? परमेश्वराने जर वरवंटा फिरवायचं ठरवलं तर आम्ही काय करायचं दादा? तू खूप मोठा माणूस आहेस. लोक पूजा करतात तुझी. मग का त्या एका शेळक्या चेटकिणीच्या सांगण्यावरून तू त्या दोन निष्पाप जीवांचा, त्यांच्या भविष्याचा खेळ करतोस? मी समजू शकतो यात तुझा प्रत्यक्ष सहभाग काही नाहीये, पण मुख संमती आहेच ना. Now the burden of proof is on you. You need to prove yourself. तुला स्वतःला सिद्ध करावं. मी पटकन रडतो याचा अर्थ मी बुळा आहे समजू नकोस.
वेळ पडली तर मी सुद्धा लढू शकतो. कुणाशी लढायचंय तुला? कुणाच्या तरी हक्कांसाठी लढायचंय. ह्या घरात तुम्ही ज्याच्या हक्कांची पायमल्ली केली त्याच्यासाठी लढायचंय. म्हणजे त्या राजनला काहीही होणार नाही असं म्हणाली होतीस तू. पण तुरुंगात टाकलं त्याला. माती केली त्याच्या आयुष्याची. यातलं मला काहीही माहिती नव्हतं. कसं माहिती असणार? दादाच्या नावाने कुंकू लावणारी भेटली तुला. या प्रकरणातला तुझा सगळा इंटरेस्ट संपला. झालं ते झालं. आता काय करू शकतो हो आपण? पश्चाताप. तू तेवढंच करू शकते सत्या. पश्चाताप. पण मी मात्र मनात ठरवलं ना, बरंच काही करू शकतो. काय काय करायचं ठरवलंस तू? जानकीला जाऊन सगळं खरं खरं सांगेन.